तर महापालिकेच्या महाआखाड्यातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। नाशिक महापालिकेमध्ये 100 पार करणार असा नारा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेला आहे। गेल्या अनेक वर्षात जिथे आपण जिंकत नव्हतो तिथेही आपला विजय होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि शिवसेना युबीटीचा फुपाटा झाला आहे अशी टीका गिरीश महाजनांनी केली। या जागा आतापर्यंत आपण वर्षानुवर्षे हारत होतो, आपल्याला ते विजय मिळतच नव्हता। अशा जागांवरचे सगळे मातब्बर नेते आता आपण आपल्या पक्षामध्ये घेतलेले आहेत। सगळ्यांची नावं वेगवेगळे घेत नाही, अतिशय मातब्बर आहेत आणि आपल्या सगळ्यांना खात्री आहे की ते आल्यामुळे वारंवार नेहमी हारणारे जे प्रभाग होते ते आता यावेळेला आपण जिंकणार आहोत, आहे की नाही? आणि म्हणून हा 100 आपण पार करू। मुंबई महापालिकेमध्ये महायुतीचाच महापौर होणार असा विश्वास शंभूराज देसाईंनी व्यक्त केला। सांगलीमध्ये शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीमध्ये युतीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला। काही कारणामुळे ती महायुती होऊ शकली नाही आणि कमी वेळ आम्हाला स्वतंत्र उमेदवार उभा करण्यासाठी मिळाला, पण तरी सुद्धा जो वेळ मिळाला, कारण जेव्हा आमच्या लक्षात आलं की आता महायुती होत नाही, आपल्याला स्वतंत्र लढायचं आहे, त्याही कमी वेळेत आम्ही सर्व शिवसेनेच्या जुन्या नव्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना एकत्र करून आम्ही हे पॅनल उभं केलेलं आहे। जालन्यातील राम मंदिरामध्ये दर्शन घेऊन रावसाहेब दानवे आणि कैलास गोरंट्याल यांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ झाला। विकासाच्या माध्यमातून शहराचा कायापालट करू असा विश्वास रावसाहेब दानवेंनी व्यक्त केला, तर बिनविरोध निवडीवरून होत असलेल्या आरोपांना त्यांनी प्रत्युत्तर दिलं। उद्धव ठाकरे विधान परिषदेला बिनविरोध निवडून आले, मग त्यांनी किती पैसे दिले याचा खुलासा करावा असं आव्हान दानवेंनी दिलं। मोठ्या प्रमाणावर निधी आणून या शहराचा विकास आणि कायापालट नक्कीच आम्ही करू असा आम्हाला स्वतःला विश्वास आहे। पिण्याचा पाणी असो, गावातले अंतर्गत रस्ते असो, जालना शहराला चारही बाजूना कनेक्टिव्हिटीचं जोडणं असो, अशा विविध नागरी सुविधा देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पुढच्या काळात केलं जाईल। महाविकास आघाडीमध्ये ऐनवेळी राष्ट्रवादीनं माघार घेतली म्हणून पेच निर्माण झाला होता। आम्ही लोकांना पर्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत। काही लोकांनी मैदानं सोडून दिली, काही पक्ष आमच्यासोबत राहिले, चर्चा केली आणि सोडून गेले असं म्हणत सचिन अहिर यांनी मवियातील पक्षांना घरचा आहेर दिला। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की ऐनवेळी राष्ट्रवादीने माघार घेतल्यामुळे हा पेच दुर्दैवाने निर्माण झालेला आहे। अर्थात काही भागांमध्ये काँग्रेस पक्षाने पण आपले उमेदवार दिलेले आहेत, काही ठिकाणी आपले पण दिलेले आहेत, कुठे मैत्रीपूर्व लढाई करायचा प्रयत्न चाललेला आहे, कुठे आम्ही आमच्या जीवावरती करतो, पण बहुतेक काँग्रेस आणि आम्ही अशा वेगवेगळ्या भागामध्ये ही आघाडी कायम ठेवून निवडणुकीला सामोरे जात असताना लोकांना एक पर्याय म्हणून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणामधील उमेदवारांनी सुट्टीचं औचित्य साधून मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत। प्रभाग क्रमांक 16 मधील शिवसेनेच्या उमेदवारांनी बापदेव महाराजांचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली। मुंबईसाठी ठाकरे बंधूंच्या वचननाम्याचं प्रकाशन करण्यात आलं। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या हस्ते या वचननाम्याचं प्रकाशन करण्यात आलं। वचननाम्याला शिवशक्ती नाव देण्यात आलं। राज्यात झुंडशाही सुरू असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। बिनविरोध निवडून येणं हा लोकशाहीचा अपमान आहे असा हल्लाबोल ठाकरेंनी केला। बिनविरोध झालेल्या ठिकाणी निवडणूक रद्द करून नव्यानं निवडणूक घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली। नार्वेकरांचा विषय गंभीर असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले, तर त्यांना तात्काळ निलंबित करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली। मुंबईचा महापौर मराठी होणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय, तर भाजपनं हिंदू आणि मराठी करू नये, आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली। तर भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नसल्याचा घणाघात त्यांनी केला। सत्ताधारी महाराष्ट्राचं वाटोळं करतायत असं राज ठाकरेंनी म्हटलंय, तर सुसंस्कृत महाराष्ट्राचा यूपी बिहार करत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर केला। मुंबईचा महापौर मराठीच होणार असं राज ठाकरे म्हणाले,
तर भाजपकडून मराठी आणि हिंदू करण्याचा प्रकार सुरू आहे असंही राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे 20 वर्षानंतर शिवसेना भवनात आले. 20 वर्ष जेलमधून सुटून आल्यासारखं वाटतं अशी भावना यावेळी राज ठाकरेंनी बोलून दाखवली. ठाकरेंच्या वचननाम्यावर भाजपनं हल्लाबोल केला. मुंबई महापालिकेमध्ये उद्धव ठाकरेंनी 3 लाख कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला. एकतरी विकास कामं दाखवा असं आव्हान अमित साटम यांनी दिलं. उद्धव ठाकरेंनी दिलेलं आश्वासन फेक असल्याचं म्हणत कुठलाही मुंबईकर यावर विश्वास ठेवणार नाही अशी टीका भाजप मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केली. मुंबईकरांसाठी काँग्रेसकडून बेस्ट जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. बेस्टचं खच्चीकरण करून खासगीकरण करण्याचं षडयंत्र सुरू आहे असा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला. तर मुंबई सिटी फ्लो नावाच्या बसेस विनापरवानगी फिरतायत असा आरोपही त्यांनी केला. माजी महापौर शुभा राऊळ यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकला. शुभा राऊळ यांनी सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राजीनाम्याचं कारण स्पष्ट आहे. ठाकरेंना यामुळे मोठा धक्का बसलाय. भाजप नेते किरीट सोमय्या यांचे चिरंजीव नील सोमय्या बिनविरोध निवडून येण्याच्या तयारीत असतानाच उद्धव ठाकरेंनी मोठी खेळी केली. प्रभाग क्रमांक 107 ची जागा महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे होती. त्यांचा अर्ज बाद झाला. त्यानंतर नील सोमय्यांचा विजय सोपा मानला जात होता. मात्र उद्धव ठाकरेंनी अपक्ष म्हणून अर्ज भरणाऱ्या दिनेश जाधव यांना पाठिंबा जाहीर केला. धारावीतील काँग्रेस आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. एकनाथ शिंदेंच्या शुभदीप निवासस्थानी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला. मवियाच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी थेट दबाव टाकला जातोय. पोलीस यंत्रणेचा गैरवापर होतोय आणि सत्तेचा धाक दाखवला जात असल्याचा आरोप मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं केलाय. एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी युबीटीच्या उमेदवाराला पोलीस अधिकारी घेऊन जात असल्याचा व्हिडिओ अविनाश जाधव यांनी दाखवला. उमेदवार बिनविरोध निवडून येण्याचा नवा फंडा सुरू झाला आहे. मशीनमध्ये गडबड, बोट चोरी, त्यानंतर बोगस मतदार आणि आता बिनविरोध उमेदवार हा नवीन प्रकार सुरू झालाय. उमेदवार बिनविरोध करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा व्यवहार केल्याचा आरोप राजन विचार यांनी केला. बोरिवली प्रभाग क्रमांक 9 मधील काँग्रेस उमेदवार सदानंद चव्हाण यांच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन वर्षा गायकवाड यांच्या हस्ते झालं. यावेळी आमदार असलम शेख आणि भाई जगताप उपस्थित होते. चंद्रपूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी नारळ फोडला. चंद्रपुरात मुख्यमंत्री फडणवीसांनी रोड शो घेतला. परभणी महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. भाजपनं दुचाकी रॅली काढत प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी मोठ्या संख्येनं भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी रॅलीत सहभागी झाले. निष्ठा आणि कणखरपणा काय असतो दाखवण्याची वेळ आली असं उद्धव ठाकरे म्हणाले. समोरचे लोक सामदाम दंड भेद नीतीचा वापर करू शकतात. यामुळे सावध राहण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिल्या. मुंबई महापालिका निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेनं कारवाई केली. अपक्ष लढणाऱ्यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अनेक प्रभागात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना होतोय. 32 प्रभागांमधील 128 जागांपैकी 2 जागा बिनविरोध झाल्या. त्यामुळे उरलेल्या 126 जागांसाठी शहरातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सांगोल्यात भाजप आणि शेतकरी कामगार पक्षाची जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी युतीबाबत लवकरच निर्णय होणार आहे. शेकाप आमदार बाबासाहेब देशमुख यांनी ही माहिती दिली. उल्हासनगर महापालिका निवडणुकीतील भाजपचा सावळा गोंधळ सभाट्यावर आला. अपक्ष उमेदवाराला कमळ हे निवडणूक चिन्ह मिळालंय. तर प्रभाग क्रमांक 19 मधून लक्ष्मी कुर्शिजा यांनी भाजप पक्षाचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपुढे जमा केला. त्यामुळे त्यांना कमळ चिन्ह देण्यात आलं. दरम्यान आपणच भाजपचे अधिकृत उमेदवार आहोत. कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहोत. आपल्याला उमेदवारांनी मतदारांनी मत देऊन विजयी करावं असं आवाहन लक्ष्मी यांनी मतदारांना केलं. महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आतापर्यंतच्या इतिहासात मी भूमपरंडासाठी सगळ्यात जास्त निधी आणलाय असं तानाजी सावंत म्हणाले. तर माझ्यापेक्षा 1 रुपयाचा निधी जास्त आणलेला दाखवा, मी राजीनामा देतो असं ओपन चॅलेंज तानाजी सावंत यांनी विरोधकांना दिलं.
तर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये गद्दारी केली तर ठेचून काढा असे आदेश तानाजी सावंत यांनी कार्यकर्त्यांना दिले. तानाजी सावंतांच्या या वादग्रस्त विधानामुळे जिल्ह्यात राजकारण तापण्याची शक्यता आहे. पाचोरा धडगाव मतदारसंघानं दिलेला विजय ऐतिहासिक आहे. तो दादागिरी, सत्तेची मस्ती किंवा पैशांच्या बळावर मिळालेला नाही असं किशोर पाटील म्हणाले. तर जेलमध्ये जाण्याची पर्वा मी कधी केली नाही असंही ते म्हणाले. विरोधकांना काहीही बोलू नका असा सल्ला मंत्री गुलाबराव पाटलांनी आमदार किशोर पाटलांना दिला. विरोधक जरी असले तरी त्यांना पाणी पाजा असं ते म्हणाले. चंद्रपूर शहर महानगर विकास आघाडीची स्थापना झाली आहे. यामध्ये अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष, खोरिपा आणि MIM आणि बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचा समावेश आहे. या आघाडीमध्ये 30 उमेदवारांना विविध प्रभागात उभं करण्यात आलंय. जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली. स्वप्नील परदेशी यांनी अपक्ष ते रिंगणात उतरलेले आहेत. यावेळी त्यांनी ओंकारेश्वर मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा श्रीगणेशा केला. गणपतराव देशमुख यांची दोन्ही नातवंड राजकारणात एकमेकांसमोर आहेत. शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात आमदार बाबासाहेब देशमुख यांनी त्यांच्या बंधूंवर जोरदार टोलेबाजी केली. अकोल्यामध्ये MIM पक्षानं निवडणुकीमध्ये 32 उमेदवार मैदानात उतरवले. खासदार असदुद्दीन ओवैसी आज अकोल्यामध्ये आयोजित भव्य जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. मावळमध्ये अजित पवारांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी अजित पवारांचा सत्कार सुद्धा करण्यात आला. दरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. यावेळी विविध पक्षांकडून जोरदार प्रचार केला जातोय. पुण्याच्या प्रभाग क्रमांक 4A मधील उमेदवार शैलजीत बनसोडे यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली. पिंपरी चिंचवडमध्ये 128 जागांसाठी 692 उमेदवार रिंगणात आहेत. यामुळे विविध पक्षांकडून उमेदवारांचा जोरदार प्रचार केला जातोय.